नमस्कार. आहार रसमध्ये तुमचं स्वागत आहे. आहार रसच्या आहार विहार ट्रॅव्हल व्लॉग्समध्ये आज आपण 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे दर्शनासाठी जात आहोत. नाशिक ते श्री क्षेत्र भीमाशंकर असा आज आपला प्रवास आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आम्ही निघालो आहोत नाशिकवरून पुणे हायवेनी पुण्याच्या दिशेने जायसाठी. साधारणपणे आम्ही आमचा प्रवास सुरू केला 5-5:30च्या दरम्यान. आपण जेवढं पहाटे प्रवासाला सुरू करू तेवढं आपल्याला ट्रॅफिक कमी लागतो आणि जास्त अंतर आपलं कापलं जातं प्रवासात. सो आम्ही लवकर निघालो. तुम्ही बघू शकता आपण मॅपमध्ये इथे की नाशिक ते भीमाशंकर ऑलमोस्ट 4 तासाचा प्रवास आहे आपला. तुम्हाला आमचा चॅनल कसा वाटतो आम्हाला नक्की कळवा. सबस्क्राईब करा आहार रस चॅनलला, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आमचे व्हिडिओज. सुरेख असा हा सकाळचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आधीच्या फोटोमध्ये आणि इथे सुद्धा बघा सनराईज तुम्हाला बघायला मिळतो आहे सुरेख असा. ट्रॅव्हलसाठी काय काय गरजेच्या वस्तू आहेत त्याची मी इथे लिस्ट दिलेली आहे. फर्स्ट एड, प्यायचं पाणी तुम्हाला सोबत न्यायचं आहे, पेट्रोल टँक फुल करायची आहे, इलेक्ट्रॉनिकमध्ये काय काय एसेन्शियल वस्तू, तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ तुम्हाला सोबत घ्यायचे आहेत. नक्की ती लिस्ट चेकआउट करा तुम्ही. नाशिक रोडवरून आम्ही जसं निघालो ते भीमाशंकर आम्हाला ऑलमोस्ट साधारण 200 किलोमीटर आणि 4 तासाचा ऑलमोस्ट प्रवास आमचा आहे हा सुरू झालेला. तर एवढं अंतर आपल्याला जायचं आहे. हायवे तुम्ही बघूच शकता, डोंगरांमधनं असा हा बनवलेला सुरेख हायवे आहे छान. बरंच अंतर आपल्याला हायवेनी जायचं आहे आणि तिथून पुढे मग आपल्याला हायवे नसणार आणि छोटे रस्ते सुरू होणार आहेत. मी इथे जास्तीत जास्त डिटेल देण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून नाशिकवरून येणाऱ्या भाविकांना सोपं होईल हा भीमाशंकर दर्शनाचा मार्ग. नारायणगावपर्यंत पोहोचून आपण पुढे निघालो आहोत आता. तुम्ही कॅबनी जात असाल किंवा स्वतःच्या गाडीनी तर बघा असं बाय रोड हा तुम्हाला रस्ता आहे. नारायणगावपासून पुढे गेल्यावरती आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. बघा हे जे मंदिर दिसतं आहे याच्या पुढे जाऊन आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. महाळुंग पडवळ ह्या गावाकडून जाण्यासाठी आपण आता वळणार आहोत राईट साईडला. आता हायवे संपून आपण ह्या छोट्या रस्त्यांना चालत आहोत. थोडा हा मधला पट्टा खराब आहे पण पुढे बऱ्यापैकी आहे रस्ता. आणि पण रस्ता एवढ्याच साईजचा आहे छोटा गावांमधनं जाणारा. सुरेख हा गावाचा व्ह्यू तुम्हाला इथे बघायला मिळतो आहे सकाळचा. ऑलमोस्ट 8 वाजलेले आहेत आता. चास नावाचं आता हे गाव आलं आहे बघा. चासला आपण जात आहोत. चास गावापर्यंत आपण इथे पोहोचलो आहोत. बघा सुरेख असा निसर्गरम्य गावाचं आपल्याला इथे दिसतं आहे. छान नैसर्गिक दृश्य. धुक्याची चादर अशी तयार झालेली आहे नॅचरली. आता आपण घोडेगाव पेठ भीमाशंकर असे जात आहोत. पुण्यावरून पण तुम्ही इथे येऊ शकता भीमाशंकरला, त्याच्यासाठी दुसरा मार्ग आहे. पण आपण नाशिककरांसाठी आपल्याला ह्या रस्त्याने जावं लागतं. पेठ भीमाशंकर, एका साईडला तुम्हाला स्कूल, सरकारी इमारती दिसत आहेत. मी तुम्हाला लिंक पण प्रोव्हाइड करेल. हे बघा आता आपल्याला भीमाशंकरला जाण्यासाठी पुन्हा राईट साईडला वळायचं आहे. MTDCचा बोर्ड पण तुम्हाला दिसतो आहे. जर तुम्हाला स्टे करायचं असेल तर MTDC भक्त निवासाचा पण ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे. आता आपण घोडेगाव इथे पोहोचलो आहोत आणि इथून ऑलमोस्ट आपल्याला 46 किलोमीटर अंतर जायचं आहे भीमाशंकरपर्यंत. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आहे. तसंच आता आपण हे
अजून एक ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जात आहोत. बघा इथे एक पेट्रोल पंप अवेलेबल आहे. मी रेकमेंड करेल की तुम्ही पेट्रोल डिझेल हे भरून घ्या, फ्युएल तुम्ही भरून घ्या गाडीमध्ये तुमच्या, कारण की भरपूर अंतर असतं आणि लांबपर्यंत मग लवकर पेट्रोल पंप नाही मिळत. मग फार पुढे गेल्यावरती मला अजून एक पेट्रोल पंप दिसला, तर मी रेकमेंड करेल की तुम्ही फ्युएल प्रॉपर भरून घ्या तुमच्या गाडीमध्ये. असे हे छोटे रस्ते आहेत बघा, मीडियम साईजचे. घाटाची सुरुवात झालेली आहे, पण हे घाट जे आहे हा एकदम स्टिफ घाट नाही म्हणता येणार. वळण आहे 1-2 ठिकाणी, पण ॲज सच खूप उंच आपल्याला गाडी ड्राईव्ह नाही करायची. जी तुम्ही माझ्या माथेरानच्या व्हिडिओमध्ये बघितली असेल, नाशिक ते माथेरान जो मी व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक पण मी इथे प्रोव्हाइड करेल. त्याच्यात तुम्ही बघू शकता की अतिशय असे हे स्टिफ असे घाट होते, म्हणजे जास्त उंचवटा किंवा वळणं होते. इथे 1-2 ठिकाणीच असे वळणं आहेत, पण उंचवटा खूप आपल्याला उंच नाही जायचं आहे हायवेनी. सो रस्ता चांगला आहे घाटाचा. स्वतः ड्राईव्ह करणार असाल तर चांगला रस्ता आहे, तुम्ही चांगली गाडी ड्राईव्ह करू शकता ह्या रस्त्याने. सुरेख असा हा सकाळची वेळ आहे. आता आपण तलेघरमध्ये पोहोचलो आहोत. तलेघर ह्या गावी पोहोचलो आहोत आणि पुढे चाललो आहोत. छोटे छोटे खाण्याचे स्टॉल्स पण इथे दिसतात. तुम्हाला आवडेल अशा चांगल्या ठिकाणी तुम्ही नक्की नाश्ता वगैरे करू शकता. आम्ही सोबतच आमचा नाश्ता बनवून आणलेला घरून, सो आम्ही ब्रेक नाही घेतला कुठेच. आणि आम्ही MTDC मध्ये स्टे करणार आहोत, त्यामुळे आम्ही MTDC ला पोहोचलो. MTDC हे मंदिराच्या अलीकडेच येतं, साधारण 10 किलोमीटर अलीकडेच भीमाशंकर MTDC भक्तनिवास आहे. सो आम्ही चेक इन करत आहोत आता MTDC मध्ये. ह्याचा मी सेपरेट व्हिडिओ टाकला आहे, तो पण नक्की तुम्ही चेक करा. पूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न केला आहे भीमाशंकर MTDC भक्तनिवास याचा. भरपूर रूम्स इथे अवेलेबल आहे. 70 एक अप्रॉक्सिमेटली रूम्स आहेत बघा. 1500-1600 रुपये चार्जेस आहे अप्रॉक्सिमेटली. रूम्स पण अतिशय स्पेशियस म्हणजे मोठ्या आहेत. किंग साईज बेड इथे अवेलेबल आहे बघा. प्रत्येक रूमला बाल्कनी पण आहे. कबर्ड, ड्रेसिंग टेबल अवेलेबल आहे. कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो सकाळी MTDC मधून. आता आम्ही दर्शनासाठी निघालो आहोत. सोबत आम्ही बॅकपॅक घेतली, आमची पाण्याची बॉटल, थोडासा नाश्ता आम्ही जो बनवून आणला होता घरून तो पण आम्ही सोबत घेतला, कारण किती वेळ लागणार आहे आपल्याला माहिती नसतं. सो आम्ही खाण्याची सोय राहू देतो सोबत. पॅकेट्स पण तुम्ही काही घेऊ शकता, चिवडा चिप्सचे. आता अभयारण्य जे आहे भीमाशंकरचं, तिथे एंट्री केली. 50 रुपीज चार्जेस आहे एंट्री फी. भीमाशंकर महाराष्ट्राचं स्टेट ॲनिमल शेकरू याचं हे हॅबिटॅट आहे. इथे तुम्ही ह्या जंगलामध्ये ट्रेकिंग करताना नक्कीच ते बघू शकता तुम्ही. शेकरू म्हणजे जायंट स्क्विरल आहे ती. खारुताई आहे, मोठ्या साईजची खारुताई इथेच सापडते महाराष्ट्रात. आता ऑलमोस्ट आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचत आलो आहोत. तुम्ही बघताच आहात दोन्ही साईडला कार पार्क्ड आहेत, टॅक्सीज, कार ह्या पार्क आहेत. हे पेड पार्किंग इथे अवेलेबल आहे. मला वाटतं हे बस स्टॉप असणार आहे, पण इथे पेड पार्किंगची सोय केली आहे. बाजूला होमस्टे पण आहे, ते पण नक्की चेक करू शकता. पूजेची सामग्री घेऊन आम्ही निघालो आहोत पुढे. आता पार्किंगच्या बाहेर पूजेची सामग्री तिथूनच घेतली. टेम्पलच्या जवळ, आपण मंदिराच्या जवळ पोहोचलो आहोत. श्री क्षेत्र जय भीमाशंकर. इथून आपण आता मंदिराकडे जाण्यास सुरुवात करत आहोत. सुरेख अशा ह्या दगडी पायऱ्या आहेत बघा. दोन्ही साईडला छोटी छोटी दुकानांची स्टॉल आहेत अवेलेबल. फुलं, मूर्त्या, तसेच रुद्राक्षांच्या माळा, असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे छोटे स्टॉल्स इथे आहेत. तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून इथे बरेच भाविक दर्शनासाठी येतात. तर गाडीच्या पासिंग्स बघून तुम्हाला नक्कीच कळेल की जास्तीत जास्त भाविक हे महाराष्ट्राच्या बाहेरून इथे येतात, कारण हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे.
हे बघा रुद्राक्षाच्या माळा, वेगवेगळ्या माळा इथे आहेत. तसेच वनौषधीचे पण स्टॉल्स मला दिसले. वेगवेगळ्या वनौषधी इथे विकायला ठेवलेल्या आहेत. दिसतीलच तुम्हाला. मुळं, कंदमुळं, जंगली मुळं इथे दिसतात. शंख, फोटो फ्रेम, मूर्त्या. इथून आम्ही पेढा विकत घेतला 100 रुपयाला 250 ग्रॅम. अतिशय सुरेख चव होती. आटवलेल्या दुधाचा पेढा. लिंबू पाण्याचे स्टॉल्स आहेत जागोजागी, कारण ऊन वाढत जाणार. आता मार्च आहे सुरू, तर जवळपास 230 पायऱ्या आहेत, पण त्या उंच नसल्याने सपाट आहेत आणि खाली उतरत जाणाऱ्या आहेत, तर जास्त त्रास होत नाही पायऱ्या चढायला उतरायला. छोट्या पायऱ्या आहेत, मीडियम साईज. वयोवृद्धांसाठी सोयीस्कर आहे. पालखीची पण सोय आहे वयोवृद्धांसाठी. खेळण्यांची दुकानं इथे तुम्हाला दिसते आहे. चाट कॉर्नर आहे. कॉर्न चाट म्हणतो आपण मक्याचा. तसेच पेढ्याचे खूप भरपूर स्टॉल आहे. आटवलेल्या दुधाचे पेढे इथे मिळतात. त्याचे भरपूर स्टॉल्स तुम्हाला बघायला मिळतील इथे. खाली खाली आपल्याला चालत जायचं आहे. ज्यांना चालता येत नाही त्यांनी पालखी पण ऑप्ट करू शकतात. इथे टिळा आपण लावतो जो चंदनाचा, तो इथे आम्ही टिळा लावलेला कपाळाला. मंदिरात एंट्री केली आम्ही आणि लाईन फार नव्हती कम्पेअर टू जेव्हा आम्ही वापस निघालो तेव्हा लाईन भरपूर वाढली होती बाहेरपर्यंत. जिथे मी तुम्हाला मग खेळण्यांचे स्टॉल वगैरे, पेढ्यांचे स्टॉल लागले तिथपर्यंत लाईन पोहोचली होती. तर आता लवकर आल्या कारणाने आम्ही 8 आता वाजले असतील, 9-10 वाजले असतील, तर बऱ्यापैकी आम्हाला कमी लाईन मिळाली. असं हे सुरेख मंदिर आहे बघा. ऑलमोस्ट 13th सेंचुरीचं बांधकाम आहे हे. 13व्या शतकातलं नगारा आर्किटेक्चरच्या स्टाईलने हे बांधकाम केलेलं आहे. ही लार्ज घंटा आहे, तुम्हाला दिसतेच आहे. चिमाजी आप्पा यांनी ह्या अशा 5 घंटा पोर्तुगीजांपासून जिंकून घेतल्या होत्या लढाईमध्ये. वसईच्या किल्ल्यातून ह्या 5 घंटा आणल्या होत्या आणि ह्या 5 मंदिरांना ह्या त्यांनी दिल्या होत्या. त्यापैकी ही एक घंटा आहे. याच्यावर तुम्हाला मदर मेरी आणि जीजसचं मूर्ती पण दिसणार त्या घंटेवरती. अशा या युनिक 5 ठिकाणी 5 घंटा आहे, त्यापैकी ही एक होती. हे बघा, आपण लाईनमध्ये आहोत आणि आता आपण चाललो आहोत पुढे पुढे. सुरेख असं हे बांधकाम दिसत आहे गर्भगृहाचं. बाहेर हे नंदी आहेत, 2 नंदी दिसत आहेत मला इथून बाहेर. हळूहळू लाईन पुढे जात आहे आणि इथे मोठा कॅमेरा लावला आहे, तर शंकराच्या पिंडीचा दर्शन तुम्ही इथून घेऊ शकता. अभिषेक सुरू आहे बघा आतमध्ये, तर तुम्ही रांगेत उभे असतानाच दर्शन घेऊ शकता. आणि तुम्हाला जर स्वतः अभिषेक, काही पूजाविधी करायचे असतील तर बघा इथे तुम्हाला बऱ्यापैकी असे टेबल दिसत आहेत आणि भटजीबुवा पण तिथे दिसत आहेत, पुजारी दिसत आहेत तिथे. तर त्यांच्याकडे तुम्ही तशी चौकशी करू शकता आणि तिथे त्यांनी ह्याचे प्राइजेस पण दिलेले आहेत बघा. पूजाविधीचे प्राइजेस पण तिथे दिलेले आहेत. साधारण अभिषेक कुठला करायचा, तुम्हाला धार्मिक सेवाविधी कुठली करायची त्यानुसार 151 पासून अभिषेक स्टार्टिंग आहे. आता कॅमेरा बंद करून आम्ही बाहेर आलो, कारण दर्शनाच्या ठिकाणी आम्ही कॅमेरा बंद केलेला. बाहेर आल्यावर बघा हे 2 नंदी आहेत, सुरेख घंटांची त्याच्यावरती कोरीव काम केलेलं आहे. तसंच ही दीपमाळ सुद्धा बाहेर आहे बघा. हे पूर्ण मंदिर तुम्हाला इथे दिसतं आहे. बाहेरून मी दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. तटबंदी दिसते आहे बघा तुम्हाला. पुरातन बांधकाम आहे हे तटबंदीचं. पूर्ण मंदिराभोवती अशी सुरेख प्रशस्त अशी तटबंदी आहे, म्हणजेच कंपाऊंड वॉल आपण ज्याला म्हणतो. मंदिराच्या बाजूला जे अजून एक आहे मंदिर, तिथे हे कोरीव काम बघा. हे घोड्याची सुरेख कोरीव मूर्ती आहे. मी काही फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला आहे. हनुमानाची मूर्ती आहे मंदिराला पाठीमागून. तसेच ह्या वेगवेगळ्या बघा तुम्हाला कोरीव काम केलेल्या मूर्त्या दिसतील.
तीर्थ बाहेर येण्यासाठी हे मकराचं मुख तुम्हाला दिसलं. तसेच ह्या मूर्त्या आहेत बघा मंदिराला कोरीव काम केलेल्या सर्व बाजूनी. कलश, पाठीमागच्या बाजूला ATM अवेलेबल आहे. आता आम्ही वापस निघालो मंदिरात दर्शन वगैरे घेऊन. भरपूर स्टॉल इथे दिसतील, तुम्ही वस्तू घेऊ शकता तुमच्या आवडीच्या. किचन्स वगैरे पण अवेलेबल आहे. इथे आम्ही थोडं विश्रांती घेतली लंच ब्रेकसाठी. गरम गरम पुऱ्या आमच्या समोर त्यांनी तळून दिल्या. इथे पुरी भाजीचा लंच ब्रेक आम्ही इथे केला ह्या रेस्टॉरंटमध्ये छोट्याशा स्टॉलवरती. आणि चहा अतिशय सुरेख होता इथला. चहाचा आस्वाद घेऊन आम्ही पुन्हा वापस निघालो. तुम्हाला पॅक फूड काही घ्यायचं असेल, चिप्स वगैरे, ते पण इथे घेऊ शकता तुम्ही. तसेच पूजा सामग्रीमध्ये शंख, रुद्राक्ष, पितळी मूर्त्या, तसेच फोटो फ्रेम, हे असे बरेच तुम्हाला स्टॉल्स दिसतील. वापस बाहेर पडताना इकडे हे वुडन लाकडी खेळण्यांचं दुकान मला दिसलेलं. छोटंसं दुकान आहे. बाहेर निघायच्या जस्ट आधी येईल एक. हे बघा, लाकडी पेन, लाकडी खेळण्या. इथे आम्ही फ्रीज मॅग्नेट घेतलं आणि एक योयो घेतलं लाकडी गाड्या तुम्हाला दिसत आहेत बघा, शिडी असलेल्या गाड्या. अशा वेगवेगळ्या गाड्या आहेत. हा एक छोटासा लाकडी गेमचा व्हिडिओ मी इथे टाकते आहे. आपण मार्बल त्याच्यात टाकून ते असं पुढे पुढे जात आहे. सुरेख असा हा गेम होता. तसेच हाताने हे दगडावरचे आपण पाटे वरवंटे बघतो ते इथे बनवून मिळत होते, विकायला होते. मंदिराच्या बाहेर पडून आता आपण वापस निघालो आहोत MTDC कडे. जसं की मी सांगितलं, नाशिकवरून आपण भीमाशंकराच्या दर्शनाला आलेलो, त्यामुळे ऑलमोस्ट एक साईडचा प्रवास 4-4.5 तासाचा होऊन जातो, ब्रेक वगैरे सर्व धरून. त्यामुळे आम्ही स्टे ऑप्ट केला, कारण की निवांतपणे आपण स्टे करून दुसऱ्या दिवशी सकाळी वापस जाऊ शकतो. तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार नक्की हे ट्रिपचा प्लॅनिंग करा व्यवस्थित. आता वापस आम्ही भीमाशंकर MTDC इथे आलो. तसेच इथे MTDC मध्ये हे ट्रेकिंगचा बोर्ड लावलेला होता, ते पण नक्की तुम्ही चेक करा. अजून काही ठिकाणं तुम्हाला बघता येण्यासारखी आहेत का. आणि MTDCचा सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे MTDC भीमाशंकरचा, त्याची लिंक मी इथे देईन वरती. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला, आमच्या चॅनलला, आहाररस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आमचा व्हिडिओ आणि तुमच्या फ्रेंड्स, रिलेटिव्हसोबत शेअर करा. तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. थँक्यू. जय भोले शंकर.